मंडळी, राजकारणात शत्रू बाहेरचा असेल तर त्याच्याशी लढणं सोपं असतं. पण जेव्हा आव्हानं घरातूनच उभी राहतात तेव्हा लढाई आणखी कठीण होते. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासमोर निष्ठेचे धडे देणारे, गद्दारांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे आणि 50 खोक्यांचा मुद्दा सर्वाधिक आक्रमकपणे मांडणारे खासदार ओमराजे निंबाळकर आज स्वतः शिंदे सेनेत दाखल झालेत. त्यांच्यासोबत आणखी 5 खासदारांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण या 6 खासदारांपैकी सर्वात मोठा धक्का जर कुणामुळे बसला असेल तर तो ओमराजे निंबाळकरांमुळे. कारण ओमराजे निंबाळकर हे केवळ खासदार नव्हते, तर ठाकरे गटाच्या निष्ठेच्या राजकारणाचा चेहरा बनले होते. आता त्याच ओमराजेंविरोधात ठाकरे गटाने नवं अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे अस्त्र विरोधी पक्षातून नाही तर ओमराजेंच्या स्वतःच्या घरातून समोर आलंय. हे नाव आहे मकरंद उर्फ नंदू भैया राजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू, धाराशिवच्या राजकारणातील एक प्रभावी नाव. आणि आता उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर ओमराजेंविरोधात निवडणूक लढवायला तयार असल्याचं जाहीरपणे सांगणारे नेते. यामुळे धाराशिवच्या राजकारणात एकाच घरातील 2 नेते भविष्यात एकमेकांसमोर उभे राहणार का, अशी चर्चा सुरू झाली. पण मकरंद राजे नेमके आहेत तरी कोण, आणि त्यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात एवढी खळबळ का उडाली? चला समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. मकरंद राजे निंबाळकर हे सध्या ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्यातील सहसंपर्क प्रमुख आहेत. 2016 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं मोठं राजकीय अस्तित्व होतं. ते तब्बल 15 वर्ष नगरसेवक राहिले तर 7 वर्ष धाराशिवचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. धाराशिव शहर, तालुका आणि कळंब परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय प्रवासातही त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. ओमराजे यांच्या निवडणुकीतील अनेक रणनीती, प्रचारांचं नियोजन आणि कार्यकर्त्यांचं व्यवस्थापन ही जबाबदारी अनेकदा मकरंद राजे सांभाळत असल्याचं बोललं जातं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंना मिळालेल्या विक्रमी विजयामागेही मकरंद राजेंचं मोठं योगदान असल्याचं स्थानिक राजकीय वर्तुळात मानलं जातं. म्हणजे कालपर्यंत एकत्र लढणारे हे दोघे नेते आज 2 वेगळ्या राजकीय वाटांवर उभे आहेत. आणि इथेच सुरू होते खरी राजकीय कथा. मकरंद राजेंनी एक मोठा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार ओमराजे यांचा पक्ष बदलण्याचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता, तर त्याचं नियोजन मागील महिनाभर सुरू होतं. इतकंच नाही, ओमराजेंनी हा निर्णय घरात आधीच सांगितला होता, असंही मकरंद राजे म्हणालेत. मात्र आपण त्याला विरोध केला होता असा दावा त्यांनी केला. कारण त्यांच्या मते संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी दिलेली साथ विसरून जाणं योग्य नव्हतं. मकरंद राजेंच्या या विधानामुळे आता नवीन प्रश्न निर्माण झालाय. जर हा निर्णय आधीच ठरलेला होता तर मग ठाकरे गटाला त्याची कल्पना होती का, आणि होती तर ती रोखण्यात अपयश का आलं? दरम्यान मकरंद राजेंनी आणखी महत्वाचं विधान केलं. ते म्हणाले, धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारा जिल्हा आहे आणि हा बालेकिल्ला टिकवण्यासाठी आम्ही पुन्हा संघटना उभी करू. हे विधान साधं आहे, कारण यामध्ये भविष्यातील निवडणुकांचा स्पष्ट संदेश दडलेला आहे. विशेषतः 2029च्या लोकसभा निवडणुकीचा. कारण आता उद्धव ठाकरे स्वतः धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. 28 जून रोजी त्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्याचं महत्व केवळ सभेपुरतं मर्यादित नाही, तर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र करण्याचा हा प्रयत्न मानला जातोय. विशेष म्हणजे ठाकरे गटात आता एक नवीन रणनीती चर्चेत आहे. लोहे को लोहा काटता है. म्हणजेच ज्या नेत्यानं बंड केलं त्याच्या विरोधात त्याच परिसरातील, त्याच समाजातील आणि त्याच राजकीय पार्श्वभूमी असलेला नेता उभा करायचा. याच रणनीतीचा भाग म्हणून मकरंद राजेंचं नाव पुढे येत असल्याचं चर्चा आहे. माध्यमांनी जेव्हा त्यांना थेट विचारलं की पक्षाने आदेश दिला तर तुम्ही ओमराजेंविरोधात निवडणूक लढवाल का, त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, पक्ष आदेश देईल तर मी तयार आहे. हे विधान सध्या चर्चेचा विषय बनलंय. कारण आता पहिल्यांदाच ओमराजेंना बाहेरून नव्हे
तर घरातूनच राजकीय आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. तरीही चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, कारण धाराशिव मध्ये ठाकरे गटाकडे इतरही पर्याय आहेत. आमदार कैलास पाटील यांचं नावही चर्चेत आहे. त्यामुळे अंतिम उमेदवार कोण असेल हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ओमराजेंनी घेतलेल्या निर्णयानंतर धाराशिवचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. कालपर्यंत जे एकत्र होते ते आज दोन वेगवेगळ्या बाजूंना उभे आहेत आणि उद्या कदाचित निवडणुकीच्या मैदानात आमने सामनेही दिसू शकतात. आता सर्वांच्या नजरा 28 जूनच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे लागल्यात, कारण त्या सभेतून धाराशिवच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत मिळू शकतात. उद्धव ठाकरे बंडखोरांना थेट आव्हान देणार का? मकरंद राजेंना मोठी जबाबदारी देणार का? की आणखी एखादा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळणार? याची उत्तरं लवकरच मिळतील. पण तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकरांविरोधात मकरंद राजेंना मैदानात उतरवण्याची रणनीती यशस्वी ठरेल का? की ओमराजेंचंच धाराशिव मध्ये वर्चस्व कायम राहील? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.